मित्रांनो, फायनली राजा शिवाजी या चित्रपटाचा टीजर थिएटरमध्ये रिलीज झाला आहे। या टीजरमध्ये सुरुवातीलाच महेश मांजरेकर यांनी निभावलेल्या पात्राचा मृत्यू दाखवला आहे। त्यानंतर खूप सारे ॲक्शन सीन येतात आणि त्यानंतर एका पात्राची ओळख करून दिली जाते, ज्यामध्ये सुरुवातीला अभिषेक बच्चनला छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले बंधू म्हणजेच संभाजी राजे शहाजी राजे भोसले म्हणून दाखवले आहे, ज्यांना अफजल खानाने दगाफटका करून मारलं होतं। नंतर विद्या बालन, अमोल गुप्ते, भाग्यश्री, जितेंद्र जोशी, सचिन खेडेकर, बमन इराणी, जेनेलिया देशमुख, फरदीन खान या सर्व कलाकारांनी निभावलेल्या पात्रांची ओळख करून दिली जाते। आणि पुढे समोरासमोरच्या लढाईमध्ये शिवाजी महाराज कशा प्रकारे अतिशय जबरदस्त प्रकारे युद्ध करताना दाखवले आहेत आणि पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे डायलॉग्स आणि जबरदस्त ॲक्शन सीन दाखवले जातात। संजय दत्तला अफजल खान म्हणून दाखवलं जातं। हत्तीची बैलाची लढाई सुद्धा दाखवली जाते आणि मग टीजरच्या शेवटी जो वाघ नख्यांचा सीन आहे तो सुद्धा जबरदस्त दाखवला आहे। तर मित्रांनो, या टीजर बद्दल ज्या गोष्टी मला चांगल्या वाटल्या आहेत आणि ज्या काही गोष्टींच्या शंका माझ्या मनात आहेत त्या मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे। हा टीजर फक्त हिंदीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे, तर त्याच हिशोबाने मी सांगतोय। सुरुवातीला काही पॉझिटिव्ह गोष्टी, अतिशय भव्य लेव्हलवर छत्रपती शिवाजी महाराजांना पाहायला मिळणं हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे। ही सगळ्यात मोठी पॉझिटिव्ह गोष्ट आहे या चित्रपटाबद्दल। बजेट सुद्धा खूप तगडे असल्यामुळे सगळ्या कलाकारांचे लुक आणि ओव्हरऑल चित्रपटाचा स्केल हा खूप मोठा वाटतोय। हिंदी टीजरच्या हिशोबाने सर्व पात्रांची डायलॉग डिलिव्हरी एकदम टॉप नॉच आहे। अजय अतुल यांचं म्युझिक असल्यामुळे ती एक अजून खूप मोठी जमेची बाजू असणार आहे आणि या टीजरचं म्युझिक सुद्धा दमदार आहे। रितेश देशमुखने या चित्रपटाला प्रचंड मेहनत आणि प्रचंड एफर्ट घेऊन बनवलं आहे, हे या टीजरवरून दिसत आहे। आता मित्रांनो, ज्या काही थोड्याफार शंका माझ्या मनात आहेत त्याबद्दल बोलतो। हा चित्रपट मला वाटलं होतं की पॅन इंडिया रिलीज होईल, म्हणजेच देशातल्या टॉपच्या सगळ्या लँग्वेजमध्ये हा चित्रपट रिलीज होईल। मात्र हा चित्रपट फक्त हिंदी, मराठी आणि तेलुगू या तीनच भाषेत रिलीज होत आहे। हा चित्रपट इतरही भाषेत रिलीज करणं गरजेचं होतं। दुसरी गोष्ट, छत्रपती शिवाजी महाराज अतिशय शांत आणि अतिशय चालाक होते। समोरासमोरच्या लढाईपेक्षा जास्त त्यांनी गनिमी कावा ही पद्धत वापरली होती। मात्र टीझरमध्ये त्यांना अतिशय ओव्हर दाखवलं आहे। अतिशय अगदी छावा चित्रपटासारखे जोरजोरात ओरडून संवाद म्हणताना त्यांना दाखवलं आहे। म्हणजेच टीझर पाहून तरी छत्रपती शिवाजी महाराज हे अतिशय आक्रमक व्यक्ती होते असं जाणवतं। या टीझरचे ॲक्शन सीन हे तानाजी चित्रपटासारखे वाटत आहेत। अतिशय ओव्हर द टॉप, म्हणजे शिवाजी महाराज ज्या प्रकारच्या लढाया लढतात किंवा एका तलवारीच्या वारमध्येच एका सैनिकाचे 2-2 तुकडे करून टाकतात, अशा प्रकारचं दाखवलं आहे। आता चित्रपटामध्ये नक्कीच हे कन्व्हिन्सिंगली दाखवलं जाईल, मात्र त्याचा ओव्हरडोस होतोय की काय याची शंका आहे। बाकी हत्तीची फाईट आणि बैलाचा जो सीन आहे यामधील जे ॲनिमेशन आहे त्यामध्ये खूप सारी सुधारणा करणं गरजेचं आहे। पण चित्रपट रिलीज व्हायला अजून बराच वेळ आहे, तोपर्यंत या गोष्टी सुधारतील अशी अपेक्षा आहे। बाकी रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या रोलमध्ये मला तरी चांगलेच वाटले आहेत, पण ट्रेलर आल्यावर अजून जास्त गोष्टी स्पष्ट होतील। पण मित्रांनो, भलेही या चित्रपटामध्ये काही गोष्टी कमी जास्त असतील सुद्धा, तरी सुद्धा या चित्रपटाला मोठ्या लेव्हलवर घेऊन जाणं गरजेचं आहे, कारण की मराठी चित्रपटामध्ये एवढी मोठी रिस्क प्रथमच कुणीतरी घेतली आहे। त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणं गरजेचं आहे। जर तुम्ही सुद्धा हा टीझर पाहिला असेल तर तुमचं यावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा।